नमस्कार. थेट अचूक बिंदासमध्ये आज प्रकाश आंबेडकर आहेत. प्रकाश आंबेडकर यांचं बहुजन चळवळीला मोठं योगदान आहे. सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा आहे. हा वारसा कशा प्रकारे पुढे जातो आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कशा प्रकारे पुढे जात आहेत, या देशाने जे संविधान स्वीकारलं आहे त्याची अंमलबजावणी होताना काय नेमकं होतं आहे किंवा काय होत नाही याविषयीची महत्त्वाची चर्चा मी करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंबेडकरी चळवळीमध्ये एक मोठं नाव किंवा राजकारणात प्रकाश आंबेडकर हे नाव खूप आदराने घेतलं जातं. प्रचंड अभ्यास, संसदेमध्ये असताना त्यांच्या भाषणावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि सगळ्याच मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समान नागरी कायदा लागू करा अशा प्रकारची मागणी करताना प्रकाश आंबेडकरांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माबाबत मात्र आग्रही असू नका अशा प्रकारचा एक मुद्दा पुढे ठेवलेला आहे. त्याचबरोबर बौद्ध धर्माला वेगळा बौद्ध धर्म म्हणून लागू करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. राजकारणात काय सुरू आहे याविषयी मी त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहे. पण सगळ्यात आधी आपलं स्वागत या चर्चेमध्ये. माझे सहकारी आपल्याशी चर्चा करतील. प्रकाशजी, मला हे सांगा की खूप मोठं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही त्यांचे वारसदार. बरोबर आहे. पण ज्या मोठ्या नावाचा एक प्रभाव असतो तो राजकारणात काही उतरताना दिसत नाही. तुम्ही राजकारणात यशस्वी नाही आहे असं म्हटलं जातं. नाही, माझ्या राजकारणामध्ये कशा रीतीने पाहणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. निवडणुकीच्या संदर्भातला विचार असा केला तर अपयशी राजकारण आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. परंतु त्याची कारण फार वेगळे आहेत. एकतर पहिल्यांदा दलितांचं नेतृत्व स्वीकारणं असं असताना सवर्णांचा आणि ओबीसींचा असताना फार मोठा विरोध आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्याला ओलांडून जाणं हे काही सहजासहजी असं मी आहे असं मानत नाही त्याच्यामध्ये. दुसरं ह्याच्यामध्ये की धर्माचं राजकारण हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि बाबासाहेबांनी असणारं जे काही बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या संदर्भातला असणारा जो अपप्रचार झालेला आहे तो आजही कायम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये ज्या प्रमाणात मी स्वतःहून पुढे आलो पाहिजे होतं ते काही त्या ठिकाणी झालं नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याला तिसरं असं कारण मी असं म्हणेन की जो आंबेडकरी मतदार ह्याचा असणारा बेस आहे तो इन्स्टंट इडलीसारखा आहे की 2 मिनटात ती इडली झाली पाहिजे, रिझल्ट 2 मिनिटात मिळाला पाहिजे. आणि रिझल्ट हे काही 2 मिनटात येणार नाही, त्याला तुम्हाला असणारं वर्क करावं लागेल. म्हणजे आम्ही 90 ते 95 ह्या दरम्यानमध्ये असणारं जे काही बिल्ड करत आलो होतो त्याला आकार आला होता, स्वरूप आलं होतं. कदाचित इन्स्टंटपेक्षा अजून एक निवडणूक ते जर आमच्याबरोबर त्या ठिकाणी राहिले असते ज्या प्रमाणात 90-95च्या दरम्यान राहिले तर कदाचित मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वेगळा बदल त्याच्यातला असताना दिला असता. जे आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व आहे, तुमच्याकडे नेतृत्व असेल, रामदास आठवले, रासू गवई, कवाडे, अशी सगळी जी मंडळ होती त्यांना राजकारण म्हणजे बेरजेचं राजकारण करता आलं नाही, त्याचा तोटाही चळवळीला झाला. एक तर राजकारणात म्हणजे सत्ता मिळाली पाहिजे, जोपर्यंत तुम्ही शासनकर्ती जमात होत नाही तोपर्यंत तुमचे विचार मांडता येत नाही, त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणजे तुमच्यामध्येच वैचारिक जो गोंधळ होता तो माझं म्हणणं वैचारिक गोंधळपेक्षा मी असं म्हणेन की ज्यांची तुम्ही नावं घेतलीत या सगळ्या ह्याच्यामध्ये यांनी इंडिपेंडेंट चळवळ स्वतःची असणारी उभी केली की त्यांना सर्व उभं केलं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये सुद्धा असणारा काँग्रेसनी काही माणसं उभी केली, परंतु समूह म्हणून जो होता तो समूह बाबासाहेबांबरोबर राहिला त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काँग्रेसनी उभी केलेल्या माणसांचा फार काही प्रभाव त्या ठिकाणी झाला नाही. परंतु नंतरच्या असणाऱ्या कालावधीमध्ये सत्ता ही महत्त्वाची झाल्यामुळे मग सत्ता कोणाकोणाकडून मिळू शकते, तर मग काँग्रेसवाल्यांनी वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळी माणसं उभी केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग काँग्रेस राष्ट्रवादी झालं, मग राष्ट्रवादीने काही जणांना धरलं, काँग्रेसवाल्यांनी काही जणांना धरलं, आणि त्याच्यामार्फत सत्तेशिवाय आपल्याला असणारं मार्ग नाही असं जे सांगण्यात आलं त्यातून मला असं वाटतं की चळवळ ही असणारी पूर्णपणे वाहत गेली आणि एक वैचारिक चळवळीतून सत्तेकडे जे जायला पाहिजे होतं याच्यापेक्षा अलायन्समधून सत्ता असं असणार आहे. आणि अलायन्समधून सत्तेमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा तुमचा बेस पाहिजे.
मग इथे रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील किंवा रामदास आठवले असतील, यांचा पॉलिटिकली तसा त्यांनी बेस उभा केला नाही. जे चळवळी उभ्या केल्या ह्याच्याबद्दल नाही, पण तो चळवळीतला माणूस त्यांना मतदार म्हणून होता अशी काही अवस्था नव्हती त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांना असणारा पाहिजे तो अजेंडा त्यांच्या मित्रपक्षाकडून ते असणारं लादू शकले नाहीत. आणि मग स्वतःच्या त्यांनी नुकसान अस्तित्वासाठी केलं चळवळीचं असं वाटतं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे. मी असं मग तोच आरोप प्रकाश आंबेडकरांवरून का होत नाही? तो होणार नाही याचं तुम्ही सुद्धा कारण चळवळीचं नुकसान केलं. असे तुम्ही आता basically- बोलताना एक म्हटलात की बेसिकली त्या आंबेडकरांच्या वेळेला समूह म्हणून एकत्र होते, आंबेडकरांच्या विरोधात काही लोक उभी केली होती, पण आता तुम्ही सगळे एकत्र आहात, आंबेडकरीवादी आहात, मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहून ती चळवळ पुढे नेली पाहिजे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी जरी वेगळा असलो तरी आज महाराष्ट्रातलं राजकारण मी बदलू शकतो अशा ताकदीवरती आहे. मी गव्हर्नमेंट फॉर्म करू शकेन की न करू शकेन याच्याबद्दल माझी ही आहे. पण उद्याच्या असणाऱ्या राजकारणामध्ये तुम्ही असं म्हणालात की सेना BJPचं सरकार पाडायचं, तर निश्चितपणे मी महाराष्ट्रामध्ये पाडू शकतो. हे मी 1995ला दाखवून दिलं. काँग्रेसला ज्यावेळेस पाडायचं होतं त्यावेळेस काँग्रेसला पाडलं, ज्यावेळेस सेना BJPला पाडायचं होतं त्यावेळेस सेना BJPलाही पाडलं. आमची ताकद ही असणारी मर्यादित ताकद आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. या मर्यादित ताकदीला सत्ताधारी ताकद करण्यासाठी जे काही आम्हाला इतर मित्रांची गरज होती ती त्या प्रमाणात काही मिळाली नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आमची असणारी जी काही एक 8-10% मतदान जो आम्हाला नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मिळतो, तो आम्ही असणारा 20-22% काही घेऊन जाऊ शकत नाही अशी असणारी परिस्थितीमध्ये आहोत. त्याच्यामुळे ह्या 8-10% मतावरती महाराष्ट्रातला आम्ही नवीन अजेंडा आणला की नाही असं जर म्हणाल तुम्ही, तर आम्ही निश्चितपणे इथला असणारा नवीन अजेंडा आणलेला आहे. मग तो गायरण जमिनीच्या संदर्भातला असेल तो त्याच्यामधला असणारा आणला, किंवा इथल्या असणारा बौद्धांच्या सवलतींचा प्रश्न असेल तो त्याच्यामधला असणारा आणला, किंवा इथला असणारा OBCच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल तो आयरणीवरती आणला, तोही आम्ही असणारा तिथे सोडवला. त्याच्यानंतर आत्ता असणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की विलासरावांच्या बरोबर राहून तिथे असणारं SC आणि ST यांच्यामधलं असणारं इंडस्ट्रियलायझेशन वाढलं पाहिजे, औद्योगिकरण वाढलं पाहिजे, आणि औद्योगिकरणासाठी बजेटरी प्रोव्हिजन ज्या दिल्या पाहिजेत त्या निर्माण करणं हे माझ्या अंदाजानं आम्ही असणारं त्या ठिकाणी करू शकलो, म्हणजे विदाऊट सत्ता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सत्ताच पाहिजे काही गोष्टी बदलायला असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तुमचं काम सुरू आहे. माझं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे आमचा असणारा रेलेव्हन्स जो आहे तो रेलेव्हन्स आहे मी असं मानतोय. परंतु मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू होईल. प्रकाश आंबेडकरांना जाणार प्रत्येक प्रश्न हा थेट असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदींच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतं या विषयासंदर्भातही त्यांच्याकडे जाणून घेणार आहे त्यांच्याकडून. एक छोटासा ब्रेक घेऊयात, भेटूयात ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रकाश आंबेडकर थेट अचूक बिनधास्त. प्रकाश आंबेडकरांचं वैशिष्ट्य असं आहे, एकला चलो रे अशी ही चळवळ सुरू झालेली आहे. अकोला पॅटर्न असेल, नंतर केराम असेल, अनेक आमदारांना एकट्या आमदारांना त्यांनी निवडून आणलेलं आहे, आणि सत्तेच्या विरोधात जाऊन, राजकारण्यांच्या विरोधात जाऊन आपलं एकट्याने चालणं त्यांनी सोडलेलं नाही आहे. आत्ताही ते मुलाखतीत हेच सांगतायत की मी एकटाच जाणार आहे, राजकारणातली बेरीज मी करणार नाही आहे. माझे प्रश्न तुम्हाला येतीलच, पण माझे सहकारी जे आहेत त्यांचेही प्रश्न आहेत. उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी जशी एखादी चळवळ निर्माण केली, सत्ता निर्माण केली, मग त्यांचं जे बेरजेचं राजकारण आहे कुठेतरी ते महाराष्ट्रात जमू शकलं नाही, किंवा नेते खूप तयार झाले पण असं एक स्वतंत्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की BSPची ती पहिली सत्ता नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये जुनी RPI जी होती, BP मौर्या आणि संघप्रिय गौतम म्हणून त्यांचे जे नेते होते 64-65 साली, तिकडनं पहिल्यांदा काँग्रेसला ब्रेक होण्यामध्ये लागली, आणि चरण सिंगांनी जी सोशलिस्ट फ्रंट म्हणून त्यावेळेस तिथे उभं केलं होतं
तिथे असणारं SV-D नावाचं असणारं एक विरोधी दल त्यावेळेस उभं राहिलं होतं 64ला. 65 साली निवडणुका झाल्या पाकिस्तान वॉरनंतर, आणि वॉरच्या ह्या बॅकग्राऊंडवरती ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये UPमध्ये काँग्रेस सरकार हारलं आणि चरणसिंगांचं सरकार आलं. त्याच्यामध्ये RPI होती. त्या ह्याच्यामध्ये RPIच्या ब्रेकअपसुद्धा जो इतिहास आहे तो उत्तर प्रदेशमधल्या आणि पंजाबमध्ये अकालीबरोबर बसून RPIनी जी सत्ता केली त्याच्या असणाऱ्या जोरावरती होतं की काँग्रेसनी मग असणारा RPI तोडायची. जे पहिल्या ह्याच्यामध्ये जे स्वतःहून फुटले, नंतरच्या ह्याच्यामध्ये काँग्रेसने त्यांना असणारं फोडलं आणि उत्तर प्रदेशचं नेतृत्व जे आहे तेच निस्तनाबूत त्यांनी असणारं करून टाकलं. त्याच्या बॅकग्राऊंडवरती BSP कांशीरामनी असणारं लिडरशिप तिथे असणारं घेतली. तो वॅक्यूम त्यांनी असणारं भरून काढला. हे वस्तुस्थिती जरी असलं तरी बेसिक डिफरन्स महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधला असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये SC पॉप्युलेशन ही 28% आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही पॉप्युलेशन 12.5% आहे. त्याच्यामुळे हाफ आहे. तिथे जिंकण्यासाठी तुम्हाला असणारं फक्त एक 6 ते 7% मतदानाची गरज आहे. इथे तुम्हाला असणारं 33% मतदानासाठी जायचं असेल तर 22% मतदानाची गरज आहे. त्याच्यामुळे हा पल्ला जो आहे 7% आणि 22% हा माझ्या अंदाजानं फार मोठा आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हे नेहमी मी असणारं मानत आलेलो आहे की आंबेडकरी चळवळीतला असणारं एक वैचारिक बेस म्हणून राहील. उत्तर प्रदेश, पंजाब, ओरिसा, राजस्थान ही जी राज्य आहेत ही राज्य माझ्या अंदाजानं पॉलिटिकली पॉवर स्ट्रक्चरमधली राजकारण स्टेट्स म्हणून RPIच्या नावाने राहतील अशी परिस्थिती आहे. तुमची भूमिका जी आहे ती नेहमी भाजपला समर्थन करणारी आहे. ती तुम्ही निवडणुकीत उतरा किंवा नाही उतरा. ते माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की माझ्या मतदारसंघात काँग्रेसचं कधी डिपॉझिट जातं कधी जात नाही अशी असणारी अवस्था आहे. काँग्रेसने नेहमी असणारं मला पाडण्याची भूमिका घेतली आणि BJP कसं निवडून येईल हीच भूमिका त्यांची राहिली. यावेळेस तर ते ह्या इलेक्शनमध्ये व्हेरी क्लिअर झालं की शोधून मुस्लिम कॅन्डिडेट आणा आणि शोधून मुस्लिम कॅन्डिडेट आणून तो उभा केला आणि मला पाडलं त्याच्यामध्ये. त्यामुळे हा जो भाग आहे माझ्या अंदाजानं की काँग्रेस हा बेसिकली सॉफ्ट हिंदुत्ववादी आहे आणि ते असणारा हार्ड हिंदुत्ववादी हे सोनिया गांधींचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकली अडचणीत RSSला जर कोणी आणू शकतं ते आमच्याशिवाय कोणी आणू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जेवढं त्यांची जी एक नीती आहे RSSची की जे आपल्याला विरोधक होऊ शकतात आणि उद्या अडचणीत होऊ शकतात त्यांच्याबद्दलचा असणारा संभ्रम निर्माण करून द्या. आणि म्हणून त्यांनी असणारा हा संभ्रम निर्माण केलेला आहे की बा नाही त्यांचं राजकारण आमच्या असणाऱ्या मदतीचं राजकारण असतं. जसं आंबेडकरांचा वापर आता ते करतायत तसं आहे. प्रकाश आंबेडकरांचा वापरही आता वर्तमान स्थितीसाठी करतायत. ते वर्तमान स्थितीसाठी मी असं म्हणणार नाही, पण एक ऑपोजिशन उभं राहू नये अशासाठी त्यांनी केलं होतं. सर, समान नागरिक कायद्याबद्दल तुमची एक ठाम भूमिका आहे की तो समान नागरिक कायदा व्हावा, पण त्याचवेळी तुम्ही असं म्हणता की ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना तात्पुरतं वगळावं असं मी तात्पुरतं नाही म्हणतो, मी कायमचं वगळावं असं म्हणतो. ओके. याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी जे काही हिंदू कोड बिल निर्माण केलं होतं या हिंदू कोड बिलामार्फत त्यांनी असणारं जे 2 स्कूल ऑफ थॉट्स आहेत हिंदू समाजामध्ये, दायाभागा आणि मिचकारा, याच्यामधलं युनिफिकेशन करण्याचा असणारा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. ते काही हिंदू कोड बिल मान्य झालं नाही आणि त्याच्यानंतर तो असणारा उरलेल्या सगळ्यांना लागावा अशी असणारी जी व्यवस्था केली होती ती न केल्यामुळे पीस बाय पीस त्या ठिकाणी लागलं. आणि जे काही हिंदू विवाह कायदा म्हणून जो आला या हिंदू विवाह कायद्यामध्ये सप्तपदी यालाच असणारा मान्यता देण्यात आली. सप्तपदीचा अधिकार हा असणारा फक्त 10% आहे. उरलेले 90% जे आहेत यांना आंतरपाठ आणि त्यांचं कस्टमरी सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचं जे काही विवाह नियम आणि उरलेली सगळी बंधनं आहेत ती त्या ठिकाणी लागू आहेत.
त्याच्यामुळे आत्ताच्या स्टेजमध्ये कोर्टामध्ये आपण असं गेलो की सप्तपदीची निर्णय लावण्यामध्ये कोर्टाला जेवढं सोपं जातं तेवढं उरलेल्यांच्या ह्याच्यामध्ये जात नाही आणि ते प्रत्येकालाच तिथं सिद्ध करावं लागतं की बा ह्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मध्यंतरी आपण बघत असाल की वर्षभराच्या अगोदर किंवा सगळ्यांनी असणारा स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न लावून घ्यावेत. त्याच्यामुळे काहीतरी कुठेतरी एक सुसूत्रता येऊ शकते असा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. पण तो सुद्धा स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे तो मॅरेजपुरता मर्यादित आहे, तो उरलेल्या ह्याच्यापुरता नाहीच आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की आत्ता कुठेतरी असणारं समाजाचं कॅरेक्टर आणि हे जे वेगवेगळी प्रथा आहेत की ज्याला कस्टमरी म्हटलं की मान्यता मिळते आणि ती एकमेकांच्या विरोधात आहे, याला कुठेतरी असं तुम्ही कोडिफाय करण्याची गरज आहे. ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्या गळून पडल्या पाहिजेत आणि ज्या आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे चालू शकतात त्यांचा अंतर्भूत होऊन इथला असणारा समान नागरी कायदा हा केला पाहिजे. मी ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यासाठी वगळा ह्याचं म्हणतो. याचं कारण असं आहे की त्यांचं असणारं वेल कोडिफाईड आहे, त्यांचे पर्सनल लॉस जे आहेत ते वेल कोडिफाईड आहेत, वेल सेटल्ड आहेत. त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करण्याची गरज नाही आहे. BJP ज्यावेळेस म्हणते की हा मुसलमानांना लावा, त्यावेळेस त्यांचा असणारा पॉलिटिकल बेनिफिट हे आहे की मुस्लिम म्हणत नाही तोपर्यंत हा कॉमन सिव्हिल कोड येत नाही, कारण का त्यांना पळवाटा पाहिजे त्याच्यातल्या. नाही, मला सांगा, एखादी मागणी करणारं ती सर्वंकष सगळ्यांसाठी असायला पाहिजे ना. ते सर्वंकष असलेच पाहिजे. मग तुम्ही आत्ता म्हणाल की ख्रिश्चन आणि मुस्लिमांना नको. ख्रिश्चन आणि मुस्लिमान नको का दिस इज रिगार्डिंग दी पर्सनल लॉ. म्हणजे हा त्याच्यामध्ये इनहेरिटन्स येणार, त्याच्यानंतर तुमचं असणारं ज्याला म्हणतो की दत्तक आहे त्याच्यामधलं येणार, तुमचं असणारं फॅमिली रिलेशन्स येणार, त्याच्यानंतर आत्ता असणारं जे काही ज्याला आपण म्हणतो की बंधनं जी आहेत, रिलेशनशिप्समधली जी बंधनं आहेत त्या बंधनातलं असणारं तुम्ही हे करणार आहात त्याच्यामध्ये. सर त्याला मग समान कसं म्हणणार आपण? मग जर हिंदू वेगळा असेल, ख्रिश्चन वेगळा असेल आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं म्हणणार आत्ताच्या ह्याच्यामध्ये फक्त 10% सप्तपदी करणारे यांच्यासाठी कायदा आहे, उरलेल्यांसाठी कायदा नाही आहे. मी उरलेला जो आहे हिंदूंमधला जो उरलेला आहे किंवा इथला असणारा शीख असेल, इथला जैन असेल, इथला बौद्ध असेल, हा पहिल्यांदा त्याला सिद्ध करावं लागतं बा दिस इज युअर कस्टमरी. आणि ते कस्टमरी असेल तर मग कोर्ट म्हणतो होय असं ठीक आहे का, हे कस्टमरी आहे का, ठीक आहे, मग हा निर्णय तुम्हाला लागू. असं जे काही कोर्टाकडचं म्हणजे हाल आम्ही असं कोर्टाच्या आणि इतर सगळ्याच्या बघतोय, त्याच्यातून ह्या लोकांना मोकळं करा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू राहील. एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अनेक विषयांवर आपण चर्चा केलेली आहे, पण एक महत्त्वाचा विषय अजून बाकी आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचं 1 वर्ष कसं गेलं. हे वर्ष काय त्यातून मिळालं, अच्छे दिन दिसले आहेत का देशाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकूणच आंबेडकरी विचार पुढे नेताना मोदींचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार जे केंद्रात आहे त्याचा परिणाम काही संविधानाच्या सगळ्या मूल्यांना होणार आहे का, याविषयी मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. मला हे सांगा, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी म्हणतात की मी कायदा बदलतो आहे, काही कायदे बदलावे लागतील, जे जुने आहेत, ब्रिटिशांचे कायदे आहेत, एकूण 74 कायदे ते बदलणार आहेत. हा संविधान बदलण्याचा भाग नाही आहे, पण नरेंद्र मोदींचं जे काम सुरू आहे किंवा एका वर्षभरात त्यांनी जे केलेलं आहे ते पाहून तुम्हाला देशाचं भवितव्य काय वाटतं? ते मुळात मी असणारं ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 साली सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस ब्रिटिशांनी केलेले सगळे कायदे वाईट म्हणून असं असणारं होतं आणि एक एक कायदे रद्द करावे म्हणून असणारं पेटिशन्स त्या ठिकाणी केले. त्यावेळेस बाबासाहेबांना असताना सांगावं लागलं की ब्रिटिशांचं राज्य केलं, त्यांचे कायदे वाईट आहेत असं म्हणायचं असेल तर मग त्या कायद्यातलं काय वाईटपणा हे आपण असं सिद्ध केलं पाहिजे. आणि खरंच ते या घटनेच्या चौकटीच्या विरोधात असेल तर आपण रद्द केलं पाहिजे.
आणि म्हणूनच आपण बघत असाल की तिथे असणाऱ्या शेवटच्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये त्यांनी सेव्हिंग क्लॉज मूव्ह केला की इथले जेवढे कायदे आहेत ते सगळे कायदे आम्ही असणारं ठेवतो आहोत त्या ह्याच्यामध्ये, आणि जे रद्द करायचे ते प्रेसिडेंटला पॉवर्स दिले त्यांनी रद्द करायचे. त्यावेळेस माझ्या अंदाजात अनेक कायदे जे आहेत ते प्रेसिडेंटनी त्यावेळेस रद्द केले आणि जे ठेवायचे होते ते त्यांनी स्पेशल ह्याच्यामध्ये ठेवले. नरेंद्र मोदींचं सुद्धा या ठिकाणचं सर्व स्टेटमेंट असं आहे की आम्ही काही कायदे बदलणार आहोत. माझ्या अंदाजानं त्यांनी त्यांच्या लॉ डिपार्टमेंटला सांगून जे कायदे बदलायचे आहेत त्या कायद्यांमधलं आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय आउटडेटेड झालेलं आहे आणि नवीन फॉर्मॅट काय यायचं आहे असे त्याचा मसुदा जर त्यांनी असताना मला वाटतं जर चर्चेला टाकला तर लोकांना किंवा त्या क्षेत्रामधले जे आहे त्या क्षेत्रातल्या माणसांना कॉन्ट्रीब्यूट करता येईल की खऱ्या अर्थाने हे आउटडेटेड झालेले आहेत की त्या काळची भूमिका होती की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आता ब्रिटिशांचं काही नको असं जे आहे, तेव्हा आता असताना मोदींनी जी भूमिका घेतली की काँग्रेस मला संपवायचंच आहे आणि म्हणून काँग्रेसच्या काळातले जे कायदे आहेत तेही मला संपवायचे, अशीच भूमिका आहे का, हे मला वाटतं त्याच्यातलं काही स्पष्ट होत नाही. काँग्रेस मुक्त हे काँग्रेस नाही मुक्त- होईल काय वाटतं? म्हणजे काँग्रेस भाजपचं मुक्त- जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल वाटतं तुम्ही एक राजकारणी म्हणून विचार कराल तर? हा मला वाटतं बराच भाग अवलंबून मला वाटतं राहुल गांधीवरती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की इंडिया टुडेमध्ये एक 10 वर्षापूर्वी एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेचं हेडिंग असं होतं की त्या काळच्या पिढीला जी काही प्रतिष्ठित मंडळी राजकारणामधली होती की ज्यांची नावं खराब झालेली नाहीत असं म्हणा, त्यांच्या नेक्स्ट जनरेशननी यावं राजकारणामध्ये का, असा एक सर्वे होता तो. आणि त्या सर्वेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 56%नी असं म्हटलं होतं की नाही आले तर चांगलं होतील. त्या ह्याच्यामध्ये फक्त 31% असं म्हटलं की आले तर चांगलं होतील अशी असणारी परिस्थिती. 1990 ते आता 2015 असा असणारा कालखंड गेलेला आहे. ते अशा असणाऱ्या या कालखंडामध्ये फॅमिली रूलच्या बाजूने कोणी आहे असं मला वाटत नाही. आणि फॅमिली रूलच्या बाजूने असणारं मी एकच म्हणेन की यू आर वन स्टेप अहेड ऑफ अदर्स. म्हणजे तुम्हाला स्वतःला इस्टॅब्लिश करावं लागत नाही तर यू आर सो अँड सो तुम्ही इस्टॅब्लिश त्याच नावाने होऊन जाता. पण ते झाल्यानंतर वेदर यू हॅव अ मटेरियल ऑर नो हे तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. आणि माझ्या अंदाजाने राहुल गांधीला आत्ता असणारं हे जे मॅनेजमेंट इव्हेंट्स म्हणजे राज ठाकरेंचं ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस म्हटलं की हे इव्हेंटमध्ये नाही राहिलं तर म्हटलं होतं चांगला नेता होईल, पण इव्हेंटमध्ये राहिलं तर म्हटलं हा संपेल. राहुल गांधीसुद्धा माझं म्हणणं असं आहे की जे इव्हेंट मॅनेजमेंट करत आलेले आहेत किंवा ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा त्याला भेट अमुक भेट, याच्यापेक्षा त्याच्या दुःखाचं औषध काही आहे हे जर मांडायला लागली किंवा इथे असं ठीक आहे काँग्रेसचं रूल होतं आम्हाला त्याच्यामध्ये मनमोहन सिंग होते म्हणून त्यांनी असं एक विचारसरणी चालवली, पण आम्हाला असं वाटतं की ह्या आता गोष्टी झाल्या पाहिजेत. याची जर चर्चा केली तर त्याचं रेलेव्हन्स राहुल गांधीचं रेलेव्हन्स त्या ठिकाणी वाढेल. इव्हेंट मॅनेजमेंट सोडून प्रत्यक्षात जे खरं काम आहे ते केलं पाहिजे. ते केलं पाहिजे. मग राज ठाकरे असं करत नाही. आता तुम्ही राज ठाकरेंचं नाव घेतलं, नाही मला नाही वाटत कधी राज ठाकरेंनी इव्हेंट मॅनेजमेंट सोडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट सोडलं तर माझ्या अंदाजानं खरं का मी नेहमी असं बघत असतो की बाल ठाकरेचा एक चाहता वर्ग आहे आणि तो राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. दुर्दैवाने उद्धव ठाकरे त्या कॅटेगरीमध्ये बसतात असं मला वाटत नाही. म्हणजे ही इज मोर सोबर आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जा असं असणार आहे. तेव्हा तो जो क्लास आहे त्या क्लासला कुणीतरी ठोकणारा पाहिजे आणि त्या इमेजमध्ये राज ठाकरे बसतात. तेव्हा इव्हेंट मॅनेजमेंटपेक्षा त्यांनी त्या त्या अँगलनी असणारं स्वतःला मोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हा जो बाळ ठाकरेचा जो चाहता आहे तो कदाचित त्यांच्याकडे वळू शकतो अशी परिस्थिती आहे. वर्षभरात अच्छे दिन लोकांना पाहायला मिळाले मला वाटत नाही की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दिसेल असं मला वाटत नाही आहे. काय कारण आहे त्याचे? कारण मोदीसुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आहे तो सिरियसली असं बघतच नाही आहे मोदी म्हणजे प्राईम मिनिस्टर. ब्रेकनंतर पुन्हा
पुन्हा एकदा स्वागत. प्रकाश आंबेडकरांशी थेट अचूक आणि बिनधास्त अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. अनेक महत्त्वाचे बारकावे आपण समजून घेतोय. सामाजिक जो विषय आहे, सामाजिक चळवळ, सामाजिक बांधिलकी, घटना आणि कायद्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. संसदेतही त्यांची भाषणं गाजलेली आहेत. आणखी एक मुद्दा त्यांना विचारायचा, हा शेवटचा सेगमेंट आहे जे गणेश आमचे सहकारी विचार. सर, बऱ्याचदा आपण पाहतोय की महाराष्ट्रातून म्हणा किंवा मुंबई हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. या केंद्रातून अनेक नेते बाहेर आले. आंबेडकरी चळवळ आत्तापर्यंत संपली असं काही लोक म्हणतात, असा आरोप करतायत. पण त्याच्यासाठी ऐक्य होणंही गरजेचं आहे. पण त्या ऐक्यामध्ये तुम्ही सहभागी होत नाही. तुम्ही नेहमी त्यामध्ये सहभाग घेत नाही, पुढाकार होत नाही. अनेकदा तुम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी म्हटलं होतं की आपण ऐक्य करूया, एकत्र येऊया आणि या सत्ताकारण, समाजकारण, राजकारणाला एक पर्याय उभा राहू शकतो. मात्र तुम्ही त्याकडे जात नाही. यामागचं कारण काय आणि ऐक्य होईल काय? तुमचं मत काय याबद्दल? माझं म्हणणं असं, कोण इंडिपेंडेंट राहिलं हे पहिल्यांदा मला सांगा. आजही आणि त्याच्या अगोदरही. पण यासाठीच ना की आपण एकत्र येत नाहीये. प्रश्न असे, एकत्र येणं हे पहिल्यांदा मी माझ्या पायावरती उभा राहिलो पाहिजे. मी जर कुबड्या असेल तर माझ्या कुबड्या काढून घेतल्या तर मी पडलो. त्याच्यापैकी कवाडे असेल, गवई असतील किंवा रामदास असेल, हे कधीही स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले नाहीत. यांना उभं करण्यात आलेलं आहे. आणि उभं करणारे यांचं जे धनी आहेत हे फार वेगळे आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 90 साली जी उपोषणाला बसलेली जी 7 जणं आहेत, या 7 जणांचा बॅकग्राऊंड जर बघितला तर एकही 10वी पास नाही. पहिला. दुसरा, ते कुठल्या चळवळीत होते का तर अजिबात नाही. त्यांचा इतिहास जर आपण असताना शोधला तर ते कोणाने कोणाचे तरी बॉडीगार्ड्स होते. मी नावं घेत नाही त्याच्यामध्ये. 90 सालापासून असणारं हा ऐक्याचं नाटक मोठ्या प्रमाणात सुरुवात झालं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. 90मध्ये माझ्या अंदाजाने सगळ्यात मोठं देशातल्या राजकारणातला बदल व्हायला सुरुवात झाला असं मी म्हणतो की बोफोर्सच्या निमित्ताने व्ही पी सिंगांचं जे काही लिडरशिप उभी राहिली आणि त्याच्यामध्ये जे काही आम्ही सहभागी झालो होतो त्याच्यामध्ये पूर्णपणे एक ऑल्टरनेटिव्ह उभा राहिला होता त्याच्यामध्ये. आणि हा ऑल्टरनेटिव्ह माझ्या अंदाजानं डेंजरस BJPलाही होता त्या काळी आणि काँग्रेसलाही होता. तेव्हा ह्या फोर्समधली हवा काढायची असेल पूर्णपणे तर मला जेरबंद केलं पाहिजे हे त्याच्यातला भाग होता. म्हणजे आमचा जो काही ग्रुप होता त्या ग्रुपला जेरबंद केलं पाहिजे हा त्याच्यातला भाग होता. आणि म्हणून ही सगळी रस्त्यावरची टाळकी चेंबूरला उपोषणाला बसवली. मीडियाचा पूर्णपणे वापर करून एक हिप्नोटाईज करण्याचा असणारं हे झाली. आणि हिप्नोटाईज झाल्यानंतर जे काय ऐक्य झालं त्या ऐक्यातला कॉमन निर्णय असा होता की आपण ह्या बदलाच्या प्रोसेसबरोबर राहावं. कॉमन निर्णय झाला. या कॉमन निर्णयाला छ देणारा पहिला होता रामदास आठवले. शरद पवारांनी त्यांना सरळ सांगितलं होतं की हे जर केलं नाही तर तुमचं मंत्रिपद गेलं म्हणून समजा. आणि म्हणून रामदास आठवले पहिल्यांदा त्याच्यातून बाहेर पडले. रामदास आठवले बाहेर पडल्यानंतर गवई साहेब आमचे जे आहेत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2.5 महिने आजारी झाले. मी आणि कवाडे आम्ही दोघेच फक्त एकत्र राहिलो. आणि तिथून असणारं सगळं 13 वाजले अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे आणि तो बदल आपण एक मिनिट तो जो बदल झाला त्या बदलाच्या बॅकग्राऊंडवरती आपण जर पाहिलं तर नवं सरकार VP सिंगांचं इस्टॅब्लिश झालं होतं. त्या सगळ्या याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीला जी काही चालना मिळाली पाहिजे होती ती चालना देण्याचा भाग मधु दंडवते, VP सिंग, त्याच्याचबरोबर चंद्रशेखरजी यांनी असणारी सुरुवात केली होती. तुम्हाला अजून काय पाहिजे होतं? रामदास आठवले त्यावेळेस काँग्रेसबरोबर वॉकओव्हर का गेले? गवई साहेब तिथला असताना हॉस्पिटलमध्ये का गेले?
कवाड्यांना कवाडे फक्त राहिले, म्हणजे दॅट वॉज दी ओनली लिडरशिप लेफ्ट. आता मी तर नाही, ऐक्य त्याच्यामुळे होतो म्हणजे त्याच्यामुळे रामदास आठवलेंनी ऐक्य फोडलं. ते तर त्याचं नेहमीच आहे. आता सुद्धा आता ते म्हणतात की ऐक्य करा ऐक्याचं म्हणून. आता सुद्धा आहे का बीजेपीने लात मारली आहे म्हणून आहे. तुम्हाला भेटायला आले होते ते ऐक्य मला करायचं हे वगैरे ऐक्याचा इश्यू सोडून द्या ना. का बीजेपीकडे मंत्रीपद मागायला गेले होते ना. नरेंद्र मोदींनी सांगितले तुम्हाला खासदारकी दिली तीच फार उपकार आहेत. आता तिथे स्थान राहिलेलं नाही म्हणून आता असं ऐक्याचं पुन्हा नाटक सुरुवात झालेलं आहे. स्वतःचं TRP वाढवण्यासाठी रामदास आठवले ऐक्याचं नाटक करतात. मला हे सांगा की ज्या वेळेला ऐक्य झालं तेव्हा तुमचे 4 खासदार निवडून आले होते. नाही ते ठीक आहे. एक नाही, लक्षात एक मुद्दा असा आहे, नाही, प्रकाश, तुमच्यावर नेहमी आरोप होतोय, नेहमी आरोप मी होतोय. पुन्हा खुलासा तुम्ही करतो. एकांगी मी पुन्हा खुलासा करतोय त्याच्यामध्ये की 4 खासदार त्यावेळेस आले नाहीत. त्यावेळेस मी होतो म्हणून असणारे ते 4 आले. त्याच्यानंतर मी काँग्रेसबरोबर गेलो नाही, मी निवडून आलो, ते काँग्रेसबरोबर गेले आणि ते पडले. तिघही पडले. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्या काळचा काँग्रेसची मतं ट्रान्सफर होत नव्हती, परंतु विरोधाभास जो व्हायचा तो तिथे थांबलेला होता. आणि आमच्याबरोबरचा असणारा जो काही OBC सेक्शन होता तो OBC सेक्शनची मतं त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायची. मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यासाठी ऐक्य पाहिजे आणि माझं त्यालाही नाही आहे. माझं म्हणणं असं की काँग्रेसबरोबर जायचं असेल तर अजेंडा काय? 4 जण निवडून येण्यासाठीच अजेंडा आहे का? मला आजही त्याच्यामधलं असणारं सांगावं की त्यांनी असणारं ह्या 4 मुद्द्यासाठी आपण कोणाबरोबर तरी गेलं पाहिजे. पॉलिटिकल ॲडजस्टमेंट ही ज्यावेळेस मी मानतो त्यावेळेस असणारं गिव्ह अँड टेक असते. त्या गिव्ह अँड टेकमध्ये तुमचे गिव्ह काय आणि तुम्ही टेक काय करणार याचं कुठेतरी आराखडा आहे का? किंवा मग तुम्ही माझं नाही, म्हणणं असं आहे की त्यांनी जे काही प्रश्न असा आहे की माझं- तुम्ही सिनियर ऐकून असता, घ्या. नाही तुम्ही ज्येष्ठ आहात, नाही, तुम्ही मी पुढाकार ज्येष्ठ नाही, घेऊन मी तुम्ही सगळ्यात करायला पाहिजे. junior आहे. नाही तुम्ही I am the junior. नाही, तुमची भारी बहुजन महासंघ जी महासंघ मी जो सगळ्यात आहे, ज्युनियर आहे. नाही, हे मला नाही, सगळे सिनियर आहे. नाही मला हे सांगा की तुमची संघटना मोठी असं तुम्ही वारंवार तुमची संघटना, तुमच्याकडे लोक आहेत, तुमचं नाव आंबेडकर आहे म्हणून लोक तुम्हाला मानतात. याच मुद्द्यावर तुम्ही नेहमी चळवळीचं नुकसान कसं होईल अशा प्रकारची भूमिका घेतात असं त्यांचा आरोप आहे. राहू दे ना. माझं म्हणणं असं आहे त्यांनी एक इश्यू सांगावा. त्यांच्या गेल्या 35 वर्षाचे आयुष्य, म्हणजे रामदास आठवलेंचं 40 वर्षाचं आयुष्य आहे, रासू गवई यांचं असणारं 55 वर्षाचं आयुष्य आहे. त्यांनी एक इश्यू असं सांगावा की आमच्या 50-55 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची आमदारकी आणि खासदारकी सोडून आम्ही असणारा हा आमचा कॉमन इश्यू होता तो सोडवला आहे, मी राजकारणातला संन्यास घेईन. म्हणजे आमदारकी, बाया- मंत्रीपद, आमचा खासदारकी हे आमदार- फक्त वैयक्तिक कामासाठी वापरतात ते? हे सगळे नाही, हे सगळं वैयक्तिक कामासाठी वापरतात ते? पूर्ण चळवळ त्यांनी व्यक्तिगत कामासाठी वापरलेली आहे. एक उदाहरण म्हणून देतो की 90च्या अगोदर एखादा SCचा कार्यकर्ता, ट्रायबलचा कार्यकर्ता याच्या घरामध्ये तो आकस्मिक मृत्यू झाला असं धरून चाला तर समाज कल्याण खात्याकडे ते रिक्रुटमेंट असायचं. त्याच्या कुठल्या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू झाला आहे, त्याच्या घरातला एखादा कुटुंब या समाज कल्याण खात्याच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मार्फत आम्ही त्याला सरळ लावून देत होतो. ही सिस्टम बदलली कधी? 92मध्ये. 92मध्ये समाज कल्याण खात्याचा मंत्री कोण होता? रामदास आठवले मंत्रीपद होते. का बदलली? शरद पवारांना विचारलं, त्याला कळलं नाही, त्यांनी मी सही करून घेतली. तुमचे दरवाजे आम्हाला बंद करायचे होते म्हणून मी सही करून बदलून घेतली. म्हणजे आपण कुठल्या फाईलवरती सही करतोय याची सुद्धा जाणीव नसेल तर मग ते ऐक्य कशासाठी? म्हणजे आज मी असणारा म्हणतो, माझा हँडिकॅप झालो मी की माझ्याबरोबरचे असणारे सहकारी समजा आकस्मिक मृत्यू झाला तर आज मी त्यांना मदत करू शकत नाही. पूर्वी या समाज कल्याण खात्यामार्फत सेक्रेटरीला सांगून, मंत्र्यांना सांगून मी असणारं ती मदत करू शकत होतो. तुमचं नेतृत्वच जर विकल्प नसेल म्हणजे आणि नुसतं त्याच्यामधला असणारा वापर होणार असेल तर कशासाठी ऐक्य? म्हणजे यांच्या नेतृत्वामुळे हे मंत्री खासदार झाल्यामुळे चळवळीचं नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? झालं ना. मी आज म्हणून म्हणतोय ना की मी सत्तेमध्ये नव्हतोच, माझी इच्छा नाही आहे सत्तेमध्ये जाण्यामध्ये, पण मला एवढं माहिती आहे की जे इश्यू मी हातात घेईन ते इश्यू सोडवल्याशिवाय राहणार नाही, सत्ता असो किंवा नसो. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की
गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इथला असणारा नामांतराचा लढा हा 10 वर्षांनंतर आम्ही सुरुवात केला आणि शरद ओबीसीनं घेऊन सुरुवात केला की म्हटलं हा इलेक्शनचा इश्यू आम्ही असणारा करतो. लक्षात ज्यावेळेस आलं शरद पवारांच्या की इथला असणारा बाबा एक पॉलिटिक्स ऑफ आयसोलेशनसुद्धा इथला असणारं होऊ शकतं या बॅकग्राऊंडवरती त्यांनी बसून सगळ्यांना घेऊन तुम्ही नामांतर आता केलं. शरद पवारांचं नाव घेत आहेत. शरद पवार आणि त्यांचा जो पक्ष आहे तो पुरोगामी म्हणून स्वतःला समजतो. शरद पवारांनी नुकसान केलं. मी असं म्हणेन की आय वुड प्रिफर वसंतदादा दॅन शरद पवार. वसंतदादा अत्यंत कर्मठ मराठा होते, परंतु एखादी गोष्ट त्यांना पटली आणि एखादी गोष्ट त्यांना असं वाटलं की सामाजिक दृष्टिकोनातून ही झाली पाहिजे ते करत होते. शरद पवार माझ्या दृष्टीने असणारा पुरोगाम्यांचा मुखवटा असं मी त्या ठिकाणी मानतो. शरद पवारांच्या कालावधीमध्ये मराठा शिवाय मुख्यमंत्री होऊ शकत नाही हा जेवढा प्रचार झाला तेवढा शंकरराव चव्हाण आणि वसंतदादांच्या कालावधीमध्ये झाला नाही. प्रकाश आंबेडकर थेट अचूक बिंदास. आणखी काही प्रश्न आहे पण माझा वेळ संपतोय. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहे. सामाजिक चळवळ काय असते, त्यांचे काय विचार आहेत, ते कसे पुढे जाणार आहेत, अशा प्रकारचे या मुलाखतीतून सगळं समोर आलेलं आहे. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहता जय महाराष्ट्र थेट अचूक बिंदास.